बेकार. अरे डुकराच्या डुकरा मूर्खाच्या मूर्खा तू करतो विचार. तुझी शाहीर कसे काय बर्मा भाऊ केस पिकले केस पिकले. अरे केस पिकवल्याला बटाला का मला वाटते की तवनानं पिकवले की अकलीनं पिकवले. खडकावर पीक कधी उगत नाही. खडकावर पीक कधी उगत नाही. या काळ्या केसाला कोणी पांढऱ्या रंगानं रंगवत नाही. हे भोसडी म्हणण्याची तुमची भाषा आहे. हे उर्मिला शाहीरला अजिबात आवडत नाही. क्या बात है क्या बात है. बोलली का बाई नाही म्हणलं का तुला भाड्या म्हणलं का. आणि मी भाड्या म्हणलं केव्हा येऊ किरायानं. तर मी किरायानं कायले नेऊ. मा घरीची नांगर आहे. मा घरीच दप्तर आहे. माझ घरी वखर आहे. माझ घरी खुटा आहे. मी कायले नाही ती. माई जमीन पडीत नाही म्हणते. इवाई साधा सुद्धा आहे. इवाई साधा सुद्धा आहे तर लुगड्याला साड्याच धुते म्हणते. तू केव्हा जास्त पावाले ब्रह्मा भाऊ केव्हा म्हणलं केव्हा आलता आलता का तुला घरी. घर तरी पाहिलं का. मग मला सांग या उर्मिलाच्या चौपटीवर उभा झालास का तू. तर तुला लुगडा धुते माझ्या नवरा हा माहित आहे. मला माहित आहे ना. तू माझ्या इनीची साडी धुतेस. तू आपल्या बरोबर मला बी घुसळतस. पण माझा नवरा लुगडा धुत नाही आणि तुझ्या सरीके माझा नवरा काम करत नाही. ऐकलंस का. म्हणून म्हणतो खडकावर पीक कधी उगवत नाही. काळ्या केसाला कोणी पांढऱ्या रंगाला रंगवत नाही. हे तुमची अजिबात भाषा मला आवडत नाही. शाहिरी करो ज्ञान की. शाहिरी ज्ञान की करो. हे भोसडी आणि मग अशी काय सुंदर शब्द आहे हो. मग मला सांगा गाणं म्हटलं माझे माय बाप लक्ष्मणाचं आणि शूर्पणखाचं आणि रामाचं तर सांगशील का म्हणते वनातले कंद. कायचं गाणं होय का तुझ्या. असं म्हणते का गो. मी कंद कायले सांगीन तर कंद म्हणते मी सखनारे सांगीन तर तुला चांगले. हा मी कंद सांगणार नाही हो. माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये सखनारे म्हणतात 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 की नाही. कोण म्हणतो बोलना सवाल कर थप्पड़ लगाऊंगी तेरे गाल पर. बोलना सवाल कर थप्पड़ लगाऊंगी तेरे गाल पर. पूरी नस्या उतार डालूंगी तेरे कलगी की. पूरी नस्या उतार डालूंगी. रखूंगी पाँव पे पाँव तो तुझे खड़े खड़े चिर डालूंगी. भोसडी म्हणताना लाज वाटायला पाहिजे आम्हाला. Oh
विचार करा हो, आई रे विचार करा हो, विचार करा हो. त्याला किंमत काही बोलत्या म्हणता काही अशाने शायरी होईल बेकार. अरे ज्ञानात गुणवंत आहे तुम्ही ज्ञानीवंत गुणवंत आहे. हो बर्माजी, हे शेर विसरा, हे शेर विसरा. हे शेर म्हणलं का तुम्ही? तुमच्या गुरुवाने हे दिला होता का? बायाचं का दुय्यम राहिली तर बायाच्या कोसळ्यापणाच्या हेचोय का शायरी? अरे गुणवंत आहे, ज्ञानीवंत आहे तुम्ही. गुरुवाच्या पदवीवर बसले आणि गुरुवाच्या पदवीची शायरी पहा. पण मला सांग, पंचरंगी विना निशंक हल्ली कोणी संग गंमत घ्यासाठी, बरोबर आहे. मग मला सांग, कलगीचं कोण बासिंदा, कोण निर्माता आहे? कलगीची बासिंदी निर्माता कोण आहे? कोण आहे? बाई आहे की माणूस आहे? सांगशील या पुढच्या राऊंड मध्ये कोण? मोरे सर काकाजी सोबत बुधा काकाजीचे कार्यक्रम व्हायचे. बुधा काकाजी म्हणे मग तुरे का साथ, और मोरे सर काकाजीले म्हणे कलगीची रात. गलत बोलत आहो का? मग मला सांगा, मग तुम्ही बाई, तुमच्या निशाणाला बाईचे, मग पहिला तुरा झाली का पहिले कलगी झाली? कुठून सुरुवात? तुऱ्याची सुरुवात कुठून झाली आणि कलगीची कुठून झाली? सांगशील बरोबर? भोसड्या म्हणतस ना, कुस्करीले भोसडी. मी कुस्करी वाहू का? खाजावून देऊ का चांगली? नाही खाजाऊ का? मी खाजवाले बसलो का नाही, एका राऊंड मध्ये खाजावू शकतो. पण मी विचार करून शरीर दुय्यम करतो. आणि माझ्यापर्यंत कोणी फुफुकर देत असत त्याला जिवंत मी ठेवत नाही. मग सांगून दिलं इज्जतदारी से उर्मिला इज्जतदारी से पेश आती है और अपनी मुखरी तो बेइज्जत भी करना आती है. दुनिया का सामना है, हम जंग से लड़ेंगे. दुनिया का सामना है, हम जंग से लड़ेंगे. ज्ञान के शिखर पे हम भी चढ़ेंगे. अरे लेकर हाथों में संग वो शेर साहेब तुम्हारे भर देंगे रंग में रंग. मी मगाशी म्हटलं की मीनं तुमच्यावर ज्ञानाची कुस्ती नाही लढली की तुम्ही एक माझ्यावर खाऊन ठोकत असाल तर मग मी ठोकले तर कशी राहील? तर मला सांगा, मी ज्ञानाची म्हटलं तुम्ही अफगाणाची माझ्यावर कुस्ती केलं असाल तर बाईची आणि माणसाची अखाड्यामध्ये कुस्ती होते का? होते का? बाई बाईचीच होईल, माणसाचीच होईल. पण इथं बाई आणि माणूसची दुय्यम आहे. तर ज्ञानाची गोष्टी आहे ना, मग हेच आहे का ज्ञानाची गोष्टी? मग ते झाकझूक करून पंच म्हणते. तर मी झाकझूक करून बसलो, चांगलं होईल झाकझूक करून बस. आणि मीनं मारलो चना, लागलं की तिला चना तर असं ठोसी. हा माय वाटत जाऊ नको, तुला चांगल्याला दुय्यम कर माझ्या सांगत. प्रश्नाचं उत्तर दिली होती की गवळणीमध्ये विचारत होत्या
पाच गवळणी मथुरेच्या बाजाराला गेल्या आणि 4 घरी आल्या, पण आता एक फिरत आहे. आणि तोच प्रश्न केला की 4 मेल्या आणि इकडे एक जिवंत आहे. तर बापा सगळं मुलगा बोलला नाही. मी प्रश्न तुमचा दिले, पण त्याच्याकडे लोकांना काम नाही म्हणलं का खरं उत्तर नाही आहे म्हणून. त्याच्यावर का नाही बोललं? त्याच्यावर बोलायचं नाही का? म्हणून म्हणतो मुझोरी घमंडी छोड़ दे मुझसे नगर बानी. वो बरमाची मुझोरी घमंडी छोड़ दे मुझसे नगर बानी. ऐसे जगह मारूंगी बर्मा शायद वहां नहीं मिलने दूंगी तुझे ज्ञान का पानी. वादा कर ले देव शेर छत पे चलते नहीं. नहीं नहीं वादा कर ले देव शेर छत पे चलते नहीं. नहीं. तुम्हारी नीयत है बुरी तो जिंदगी भर सुधर सकते भी नहीं. सुधार सकते नहीं. वाईट बोलल्यानं शायरी होत नाही. या पंचतत्वाचं शरीर आहे, या इथूनच शायरी आहे. पण हे इथून शायरी समजलं पाहिजे ना आम्हाला. नाही ना मग असं करीन मग तसं करीन असं नाही होत. आता माझी चौथाली आहे. चौथाली आहे का माझी आता? मग मला सांगा बरं मग भाऊ, ज्या वेळेस मी गणापासून तुम्हाला प्रश्न करत आहो, शायरी ज्ञानाची करत आहो, मी कोणती वाईट बोलली होती? मी आजही तो राहून गेला त्याच्याही म्हटला की तू या क्रोधचा बकरा. क्रोध हा बकरा आहे. पण मला सांग, मी तुला जंगलातल्या कंद सांगणार नाही, जड्या सांगणार नाही. मग सुरपंका राव लक्ष्मणाकडे रामाकडे गेली. लक्ष्मणाकडे पाठवलं. मग लक्ष्मणाकडे पाठवलं, लक्ष्मणाला कळलं रामाकडे पाठवलं. रामाने म्हणलं माझं लग्न झालं, माझ्या भावाकडे जा. मग रामानं काम तिच्या पाठीवर लिहून दिलं. का लिहून दिलं? मग तो भगवान आहे ना आपला राम, मग का नाही त्याच्यावर वाद चाललं? का नाही चालवलं? समोरून का नाही सांगितलं? पण त्याला घडवून घ्यायचं होतं. घडवलं नसतं त्या सीता रावणाला चोरून नेली नसती आणि रावण रामाच्या हाताने मरणागत गेलं नसतं. मला चुकत्या समजते का तू? या धरतीवर मी नार आहे तर तुझी शान आहे. या धरतीवर मी नार आहे तर तुझी शान आहे. या वायापासून तुम्हाला मान आहे, मान आहे, मान आहे. वादा करने देव शायर तब पे चलते नहीं. तुम्हारी नीयत बुरी तो जिंदगी बस सुधर सकती. अर्थ नगर शैली
बोलल्यानं बोल बोलाची वाट पाहतो लक्षात ठेव